आगार प्रमुखांनी पत्र लिहूनही दखल घेतली नसेल तर ते खेदजनक आहे असं म्हटलं आहे सुप्रिया सुळे यांनी। पोलीस यंत्रणा अधिक सजग असण्याची गरज आहे। गृहमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घ्यावा अशीही त्यांनी मागणी केली आहे। एक्सपोस्टच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी मागणी केली आहे। स्वारगेट आगार प्रमुखांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाला पत्र लिहूनही दखल घेतली गेली नाही, तसं असेल तर खेदजनक आहे। स्वारगेट आगार प्रमुखांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाला बस स्थानकावर खासगी एजंट, कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भाने गंभीर प्रश्न उभा राहिले आहेत। आता आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडे। मिकी, आज गृहराज्यमंत्री तिथे पोहोचणार आहेत, या संदर्भात अधिक काही अपडेट आहे का? सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या संदर्भात एक्सपोस्ट केलेली आहे या प्रकरणासंदर्भात। अगदी जर आपण बघितलं तर आगार प्रमुखांनी 22 तारखेला एक पत्र पोलिसांना अर्थात स्वारगेट पोलिसांना लिहिलेलं होतं आणि त्यामध्ये काही जे काही गैरप्रकार या ठिकाणी सुरू आहेत स्वारगेट एसटी स्टँडमध्ये त्या संदर्भात सांगितलेलं होतं, कळलेलं होतं। हे पत्र आता एबीपी माझाच्या हाती लागलं आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे, या स्वारगेट एसटी स्टँडमध्ये ज्या पद्धतीने तृतीयपंथीयांचा त्रास तिथं होतोय त्याच्याबद्दल त्यांनी उल्लेख केलेला आहे। एवढंच काय तर जे एजंट्स आहेत, या एसटी स्टँडमध्ये येणारे एजंट्स आहेत, प्रवाशांना त्या ठिकाणी त्रास होतो, जास्तीचे पैसे घेतले जातात, प्रवाशांचं लूट होते, या संदर्भात देखील त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं होतं। आणि त्याचबरोबर जे ऑटो रिक्षा चालक आहेत ते बरेचदा आतमध्ये येतात आणि त्यांचा देखील त्रास या ठिकाणी येणाऱ्या एसटींना चालकांना होतो। या सगळ्या संदर्भात एक पत्र लिहून या संदर्भातली माहिती आणि तुम्ही कारवाई करा, त्या ठिकाणी लक्ष द्या, असं आगार प्रमुखांनी पत्र लिहून स्वारगेट पोलिसांच्या म्हणजे अर्थात डीसीपी असतील आणि किंबहुना सिनियर पीआय असतील यांना देखील कळलं होतं। काही वेळापूर्वी आपण डीसीपींशी बोलायचा प्रयत्न केलं, मात्र डीसीपींनी सांगितलं की त्यावेळी आम्हाला इतर बंदोबस्त होता, प्रोटोकॉल होते, काही नेते या ठिकाणी आलेले होते आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी देऊ शकलो नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। पण एकंदरीत या पत्राची दखल पूर्णपणे पोलिसांना घेता येऊ शकलेली नाहीये। अर्थातच या संदर्भात आपण अधिक माहिती वेळोवेळी घेतच राहू। धन्यवाद मिकी, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।